एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता एक नवीन अपडेट समोर आले. केतन अग्रवालच्या हत्येचा कट कॅफेमध्ये रचलाय. हत्येचा कट रचलेल्या कॅफेत पुणे पोलीस दाखल झाले. पुण्याच्या कोंढवा भागातील नामांकित कॅफेमधील सीसीटीव्ही आता व्हायरल झालाय. आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी हत्येच्या आदल्या दिवशी म्हणजे 17 जूनच्या संध्याकाळी कोंढव्यातील त्या कॅफेमध्ये भेटून या हत्येचा सविस्तरपणे कट रचला. हे षड्यंत्र त्या ठिकाणी रचण्यात आलं. लोहगड हत्याकांडातील आणखीन एक व्हिडिओ आता समोर आलाय. हत्याकांडातील सिया आणि चेतन यांची कॅफेतील भेट आणि त्यानंतर त्यांच्यातील चर्चेचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे या कटाशी निगडीत माहिती समोर येण्यासाठी त्या संदर्भातील पुरावे हे समोर येण्यासाठी पोलीस तपासाला आता अखेर वेग आलाय. धक्कादायक अशी घटना पुण्यात घडली होती. लोहगड या किल्ल्यावरून ढकलून देऊन केतन अग्रवालचा मर्डर करण्यात आला होता आणि त्यानंतर आता ही महत्वाची अपडेट समोर आली आहे. चेतन और जो सिया गोयल का क्या वो उसी सर जी, हम मार्शल को है, हम ऐसे ये थर्ड व्यू कैफे में आते हैं और इधर आए, बाकी हमको कुछ पता नहीं उसके बारे में. कुछ सीसीटीवी भी इन्वेस्टिगेशन नहीं 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 नहीं, ऐसा कुछ नहीं. आपके आला अधिकारी यहाँ पे मौजूद हो रहे हैं ऐसे कुछ नहीं, कुछ भी नहीं, ऐसा कुछ भी नहीं, ऐसा कुछ भी नहीं. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सिया गोयलचा गोव्यातील एका पब मधील व्हिडिओ व्हायरल झालाय. केतन अग्रवाल खून प्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे आरोपी आहेत आणि आता आरोपी सिया गोयलचा गोव्यातील एका पब मधील हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. केतन अग्रवाल खून प्रकरणात एक महत्वाची अपडेट आहे. या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे आरोपी आहेत आणि गोव्यातील एका पब मधील ही दृश्य आहेत. त्याचा व्हिडिओ आता लोकशाही मराठीच्या हाती लागलाय. केतन अग्रवाल हत्यानंतर खरं तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आरोपी सिया गोयलचा गोव्यातील एका पबमधील हा व्हिडिओ आता लोकशाही मराठीच्या हाती लागला. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे जाणार आहे. एसआयटी स्थापन करण्याची विधानसभेमध्ये घोषणा करण्यात आली. आमदार सुनील शेळके यांच्या मागणीनंतर तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी ही घोषणा केली. राजू खरे यांनी दिलेले निर्देश वादात अडकण्याची शक्यता आहे. एसआयटी स्थापन करण्यात सुनील शेळकेंच्या मागणीनंतर तालिका अध्यक्षांनी ही घोषणा केलेली आहे. एसआयटी स्थापन करण्याची विधानसभेमध्ये ही घोषणा करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.